दिल्लीमध्ये काही माध्यमांकडनं बातम्या आल्या की अजित पवारांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळालेला आहे, त्यामुळे त्यातला डेटा रिकव्हरी जो आहे तो होऊ शकत नाही आहे आपल्या देशात, तर दुसऱ्या परदेशात तो ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हर करण्यासाठी पाठवण्यात येणार अशी माहिती जी आहे केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांनी दिली आहे। या संदर्भामध्ये सुद्धा तर सुरुवातीच्या दिवशी पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्री राम नायडू सुद्धा तिथे आले होते, मुरलीधर मोहोळ होते, त्यांनी त्या दिवशी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। भारत सरकारने या बाबतीमध्ये एक स्वायत्त संस्था निर्माण केलेली आहे, त्यामार्फत चौकशी सुरू करण्याचं त्यांनी त्यावेळेला घोषित केलं। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा CIDची चौकशी घोषित केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिल्या दिवसापासून हीच मागणी केलेली आहे की ज्या तपास यंत्रणा अशापैकी विमान अपघात होतात त्यावेळेला चौकशी करत असतात, त्या देशांतील असतील किंवा बाह्य देशांतील असतील, त्या सर्व तपास यंत्रणांची मार्फत ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी। ती होत असतानाच जे जे काही शंका काही मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत त्याचीसुद्धा माहिती त्या संबंध तपास यंत्रणांनी घ्यावी, त्याचाही सखोलपणाने त्या ठिकाणी तपास करावा। आता आपण जे सांगतात ही माहिती म्हणजे जी ब्लॅक बॉक्सच्या बाबतीमध्ये या साऱ्या काही बाबतीमध्ये तपासामध्ये त्या ठिकाणी किंवा अहवाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला यायलाच पाहिजेत। ही केवळ महाराष्ट्रातल्या जनतेच्यासाठी नव्हे तर देशातल्या जनतेसाठी सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही ठरवलेलं आहे या संदर्भामध्ये सुद्धा अधिक काय आपल्याला काय कारवाई करता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही याच पद्धतीत रोहित पवार देखील खाजगी गुप्तहेर संस्थांकडनं या सगळ्या संदर्भाची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते। रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत बुधवारी, त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे, त्यांना खाजगी संस्थांच्या मार्फत काय करायचं असेल तो तर त्यांना अधिकार आहे। राज्य सरकार केंद्र सरकार अशा ज्या वेळेला घटना घडत असतं त्यावेळेला एक स्वायत्त तपास यंत्रणा सगळ्याच बाबतीमध्ये असते, त्या तपास यंत्रणेच्या मार्फत किंवा बाह्य देशांतील तपास यंत्रणेच्या मार्फत हा तपास व्हावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि तो तपास यंत्रणेचा अहवाल ह्या देशांतील जनतेच्या समोर यावा, तो लवकरात लवकर यावा अशी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची भूमिका है। सर, अध्यक्ष पद के चयन को लेकर क्या निर्णय हुआ है? इसके बारे में मैंने यही कहा कि 26 तारीख को राष्ट्रीय अधिवेशन बुला जाएगा मुंबई शहर में और उसके बारे में जो कुछ हमारे प्रतिनिधि रहेंगे, हमारे विधायक रहेंगे, चाहे विधानसभा के हो विधान परिषद